आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी ऋतुजा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी. धुळे जिल्ह्यातील शेनपूर तालुका साक्री येथील राकेश काकुस्ते यांना 24 वर्षांपासून कापूस लागवडीचा अनुभव आहे. तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धतीने पीक व्यवस्थापन करण्यासह जमिनीची ताकद वाढवण्याचे म्हणजेच सुपीकता वाढवण्याचे मुख्य काम त्यांनी केलंय. त्यातून एकरी 13 ते 18 क्विंटल पर्यंत त्यांनी उत्पादकता मिळवली आहे. मोहोळ तालुक्यात पशुधनामध्ये लंपी आजाराचा शिरकाव झालाय. त्यामध्ये 2 पशुधनाचा मृत्यू तर तब्बल 47 पशुधन बाधित असल्याची माहिती पंचायत समितीचे पशुधन अधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी दिली आहे. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या वसई परिसरात बनाना बंची टॉप रोगामुळे उत्पादकता कमी झाल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळला आहे. त्यामुळे केळीसाठी पोषक वातावरण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पडीक जागेवर लागवडीसाठी जैन इरिगेशनचे सहकार्य घेण्यात येणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकताच मुक्त व्यापार करार झाला. मात्र UK मध्ये शेतीमालाची आयात कमी होते आणि प्रक्रियायुक्त मालाची आयात जास्त होते. तसेच UK मधून विशेष अशी शेतीमालाची निर्यातही होत नाही. त्यामुळे या कराराचा भारताच्या शेतीमाल व्यापाराला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही. पूर्व विदर्भात सिंचन सुविधा बळकटीकरणासाठी 2019 मध्ये शासनाने धडक सिंचन विहीर योजना आणली. याला 4दा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र लक्षात आल्याने 30 जून नंतर योजनेला मुदतवाढ देण्यात आली नाही. परिणामी ही योजना गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे. वायदे बाजारात हळदीचे दर दररोज कमी होत आहेत. यामुळे गेल्या महिन्याभरात हळदीचे दर प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांनी घसरले आहेत. त्यातच पावसामुळे हळदीचा उठावही कमी झाला. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20व्या हप्त्याचा वितरणाला अखेर मुहूर्त मिळालाय. राज्यातील पात्र शेतकरी मागील 1.5 महिन्यापासून हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता जमा करण्यास विलंब झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये PM किसान बद्दल संभ्रम निर्माण झालाय. परंतु आता मात्र 2 ऑगस्ट रोजी PM किसानचा हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे. मृगभरातील डाळिंब बागांना पावसाचा मोठा फटका बसलाय. परिणामी 3 ते 4.5 हजार हेक्टर म्हणजेच 10 ते 15% बागा धोक्यात आल्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या बातमीसह कृषी अपडेट्समध्ये इथेच थांबूया. पाहत रहा न्यूज अनकट.